नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अपडेट घेऊन आलेलो आहोत। एक राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 ची जी एक्झाम डेट आहे ती पोस्टपोन झालेली आहे। तर ती का झालेली आहे आणि नवीन डेट कोणत्या असणार आहे याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलो आहे। तर पाहूया डायरेक्टली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षा आयोजनाबाबत आत्ताच आयोगाने एक नोटिफिकेशन जारी केलेला आहे। मूळ विषय काय होता? मूळ विषय असा होता की जी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा ज्यावेळेस फॉर्म भरला गेला होता दिनांक 12 मार्च 2025 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता। प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही ईडब्ल्यूएस किंवा ओपन मधून एससीबीसी अथवा ओबीसी विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करत असताना सुधारित विकल्प दिसून नव्हता आला एनसीएल बाबतचा आणि नॉन क्रिमिलियर बाबतचा। मग तो सुधारित विकल्प दिसून न आल्यामुळे थोडीशी समस्या निर्माण झाली होती। मग त्याबद्दलचा मुख्य विषय काय होता की ज्यावेळेस राज्य सेवेचा फॉर्म भरला गेला होता पूर्व परीक्षेचा त्यावेळी या संदर्भात आयोगातर्फे लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती आणि प्रवर्गातील विकल्प दिलेल्या उमेदवारांकडून एनसीएलच्या बाबत म्हणजे नॉन क्रिमिलियरच्या बाबत येस किंवा नो असा दावा बरोबर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता एससीबीसी आणि इतर मागासवर्ग वर्गवारीचा विकल्प दिलेल्या बऱ्याच उमेदवारांनी एनसीएल बाबत येस किंवा नो असा कोणताच दावा केलेला नव्हता। मग कोणताच दावा न केल्यामुळे त्यांच्या फॉर्म बाबत थोडासा संभ्रम निर्माण झाला किंवा काही अडचणी निर्माण झाल्या। मग कोणताच दावा केला नाही अशा उमेदवारांना यापूर्वी शुद्धीपत्रकास अनुसरून एससीबीसी अथवा ओबीसी वर्गवारीचा पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठीचा दावा एनसीएल तुम्ही मुलाखतीच्या टप्प्यावरती उपलब्ध करून देणार अशा अटीवरती या संदर्भात कन्सिडर करण्यात आला। पण त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे एक्स्ट्रा उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले या निर्णयामुळे तर ते एक्स्ट्रा उमेदवारांना परीक्षेसाठी तयारीसाठी वेळ खूप कमी भेटला। मग राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024च्या सुधारित निकालानुसार नव्याने 318 उमेदवार पात्र ठरले। बरोबर उमेदवारांना राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024च्या पूर्व तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी आयोगाला विनंती केली होती। मग उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने तसेच सर्व बाबांचा साकल्याने विचार करून सुधारित वेळापत्रकानुसार आता नवीन परीक्षेचा दिनांक आहे 27, 28, 29 मे। लक्षात ठेवा जी परीक्षा 26, 27, 28 एप्रिलला होती ती परीक्षा बरोबर एक महिन्यानंतर 27, 28, 29 मे 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे। मग आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा म्हणजे हे नॉर्मल प्रक्रिया नाही, परिस्थिती थोडीशी एक्सेप्शनल होती, असाधारण होती, याचा विचार करूनच हा बदल या संदर्भात एक वेळची अपवादात्मक बाब म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे असा निर्णय परत होणार नाही, परत पुन्हा असे निर्णय घेण्यात येणार नाही। तर हा अपवादात्मक स्थितीचा निर्णय आहे म्हणूनच फक्त परीक्षा पुढे गेलेली आहे। विषयांकित परीक्षेसाठी 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध अधिसूचना, दिनांक 29 मार्च 2025 आणि 4 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकावरील इतर अटींमध्ये कोणताही बदल नाही, म्हणजे बाकीचे रूल्स आणि रेग्युलेशन तसेच राहतील। मग आता काही लक्षात ठेवायचे आपल्याला, फक्त हा इश्यू सुद्धा फार आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आता, हा इश्यू सुद्धा आपण नंतर डिस्कस करू शकतो। फक्त एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या ज्या अटी आहेत त्या अटींमध्ये थोडासा गोंधळ झाल्यामुळे जे एक्स्ट्रा उमेदवार परीक्षेला पात्र झाले होते त्यांच्या तयारीसाठी अवधी कमी उपलब्ध मिळाला होता त्यांना, कारण त्यांचा निकाल उशिरा लागल्या कारणामुळे। मग त्यामुळे आयोगाने जी सध्याची डेट होती 26, 27, 28 एप्रिल 2025 त्याऐवजी एक महिना पुढची डेट म्हणजे 27, 28, 29 मे 2025 अशा प्रकारची डेट जी आहे ती सुधारित स्वरूपात दिलेली आपल्याला दिसून येते। तर या अपडेट बद्दल सर्वांनी जागे असणे गरजेचे आहे। तसंच फॉर्म भरत असताना कुठल्या चुका आहेत काय आहेत किंवा फॉर्म भरत असताना कसा योग्य फॉर्म भरला पाहिजे याबद्दल पण आपल्याला अपडेट माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। ते इथेच थांबूया। धन्यवाद।